नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओ करतो ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. पश्चिम बंगालमध्ये सरकार बदललं. ममता बॅनर्जीचं सरकार जे आहे ते लोकांनी हटवलं आणि तिथे आता भारतीय जनता पार्टीचं प्रथमच सरकार आलं. शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री आहेत आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी निर्णयांचा सपाटा सुरू केलेला आहे. आणि स्वाभाविकच नरेंद्र मोदी म्हणाले होते की तिकडे आता बदल्याचं राजकारण नको, तर बदलाव हवा. बदलाव म्हणजे तिथे बदल होणं अपेक्षित आहे. बदला घेण्याची आपली भूमिका नाही. त्या पद्धतीने बदल जे आहेत ते सुरू झाले. पण हे बदल करत असताना अर्थातच लक्ष जे आहे ते ममता बॅनर्जी आहेत, त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस हे लक्ष आहेच. तिथे कुठेही दंगामस्ती करून, कुठेतरी दबाव आणून, हाणामारी करून हे सगळे बदल घडवायचे नाही आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून कसे बदल करता येतील या दृष्टीने सगळं निर्णय जे आहेत ते शुभेंदू अधिकारी घेत आहेत. आणि त्यातले काही निर्णय आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिले. मग त्याच्यामध्ये मदरशामधल्या लोकांना मिळणारे काही पैसे असतील, इमाम लोकांना मिळणारे पैसे असतील, अजान देणारे लोक असतात त्यांना काही पैसे दिले गेले होते ममता बॅनर्जींच्या काळात, पुजाऱ्यांना पैसे दिले जात होते. हे सगळे असे पैसे बंद करण्यात आले. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत होता, तो बंद करण्यात आला. आता ओबीसींसाठी जे काय आरक्षण होतं पश्चिम बंगालमध्ये 17%, ते सुद्धा कमी करून ते 60% करण्यात आले. कारण ओबीसींमध्ये मुस्लिमांना सुद्धा आरक्षण देण्यात आलं होतं, त्यामुळे ते बंद करण्यात आलं. तर असे काही निर्णय आता शुभेंदू अधिकारी घेत आहेत आणि त्या माध्यमातून हळूहळू ममता बॅनर्जींचं जे काही साम्राज्य होतं पश्चिम बंगालमध्ये, विशेषतः मुस्लिमांचं लांगुलचालन करत हे साम्राज्य त्यांनी जे उभारलं होतं ते सगळं उद्ध्वस्त करण्याचं काम आता शुभेंदू अधिकारी करणार आहे. त्या ठिकाणी त्यांचे भाचे ममता बॅनर्जींचे अभिषेक बॅनर्जी एक प्रकारे ममता बॅनर्जींच्या बरोबरीचंच स्थान त्यांना प्राप्त झालं होतं. दादागिरी वाढली होती. त्यांच्या निकटचे जे कोणी कार्यकर्ते नेते होते ते वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये दादागिरी करत होते, धमकावत होते लोकांना, महिलांवर अत्याचार सुरू होते, भ्रष्टाचार सुरू होता, निवडणुका ज्या आहेत त्यांच्या दबावाखाली लढवल्या जात होत्या, मतदार जे आहेत ते त्यांच्या दबावाखाली होते. हे सगळं वातावरण त्या ठिकाणी होतं. त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांना आता चाप लावण्याचं काम हळूहळू शुभेंदू अधिकारी यांनी सुरू केलेले. तर त्या अंतर्गत अभिषेक बॅनर्जींचे 2 बंगले आहेत कोलकात्यामध्ये. त्या दोन्ही बंगल्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या. 7 दिवसामध्ये याची सगळी डॉक्युमेंट्स, कागदपत्र सरकारकडे जमा करा आणि त्या माध्यमातून आम्ही तपासून पाहू की ते खरोखरच अधिकृत बंगले आहेत का, अधिकृत पद्धतीने ते बांधले गेलेत का, त्याची जी काय कागदपत्र आहेत ती अधिकृत आहेत का. यासाठी 7 दिवसाची नोटीस दिली. आता त्या संदर्भात काय अभिषेक बॅनर्जी करताय ते बघूया किंवा त्यांची टीम काय करते ते. पश्चिम बंगालमध्ये जो शिक्षक भरतीचा घोटाळा झाला होता त्याच्यामध्ये एक कंपनी होती लिप्स अँड बाउंड्स. त्या कंपनीच्या 17 प्रॉपर्टी आहेत, त्यांना सुद्धा अशाच नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. 7 दिवसामध्ये या सगळ्या प्रॉपर्टीची कागदपत्र जमा करा. म्हणजे याचा अर्थ फास आवळायला सुरुवात झालेली आहे. पण ती अधिकृत पद्धतीने चौकटीत राहून, कुठेही धाकधपटशा नाही, कुठेही सरकार आले आता आम्ही काही करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न नाही. सगळं कायद्याच्या चौकटीत, भलेही त्याला वेळ लागला तरी चालेल, 5 वर्ष आहेत अजून. पण हळूहळू अभिषेक बॅनर्जी, ममता बॅनर्जी यांच्या भोवती हा सगळा फास आवळला जाणार आहे, त्यांना सापळ्यात अडकवलं जाणार आहे, हे स्पष्ट आहे. तर जसं अभिषेक बॅनर्जी यांच्या भोवती हे आता जाळं विणायला सुरुवात झालेली आहे, तशाच पद्धतीने त्यांचे जे कोणी चेले चपाटे होते त्या काळामध्ये, ममता बॅनर्जींच्या सरकारच्या काळामध्ये जे मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करत होते, त्यांनाही हळूहळू त्या ठिकाणी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम शुभेंदू अधिकारींचं सरकार करणार आहे. आणि त्यातला पहिला फटका जो आहे तो बसलेला आहे तो जहांगीर खान. फाल्टा हा एक तिकडचा मतदारसंघ आहे, तिकडचा हा उमेदवार, अर्थात ती निवडणूक जी आहे, आज आम्ही व्हिडिओ बनवते 20 मे रोजी, 21 मेला तिकडची निवडणूक होणार आहे फाल्ट्याची. याचं कारण ती निवडणूक रद्द करण्यात आली होती त्यावेळेला. प्रत्यक्ष जेव्हा 23 एप्रिल आणि 29 एप्रिलला मतदान झालं तेव्हा ती निवडणूक रद्द करण्यात आली आणि ती 21 मेला ठेवण्यात आली. तिकडचा हा जहांगीर खान मूळचा गुंड 2021 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्याला
काही 19 लोकांना गुंड म्हणून घोषित केलं. अराजक निर्माण करणारे, असंतोष निर्माण करणारे, दहशत निर्माण करणारे. त्याच्यात असलेला एक म्हणजे हा जहांगीर खान. हा जहांगीर खान प्रचाराच्या दरम्यान अगदी पुष्पाच्या रोलमध्ये गेला होता. त्यावेळेला आपल्याला आठवत असेल, एक अजयपाल सिंग म्हणून एक IPS अधिकारी होते आणि ते IPS अधिकारी खास या ठिकाणी निवडणुकीसाठी त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं, कारण ते एन्काउंटर स्पेशालिस्ट होते. आणि तृणमूलच्या अशा सगळ्या जहांगीर खानप्रमाणे असलेले सगळे गुंड, त्यांना जर वचक बसवायचं असेल, त्यांना दंडुका दाखवायचा असेल, तर तसे अधिकारी पाहिजेत, म्हणून त्यांची खास नियुक्ती करण्यात आली होती. आणि त्यांनी फालट्यामध्ये जाऊन त्या जहांगीर खानला आव्हान दिलं होतं की तुमची सगळी गुंडगिरी बंद व्हायला पाहिजे, मतदारांना कुठेही दहशत निर्माण होता कामा नये. आणि तेव्हा जहांगीर खान बोलला होता भाषणामध्ये प्रचाराच्या दरम्यान की तुम्ही सिंघम असाल तर मी पुष्पा आहे. आणि पुष्पाचं कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे चित्रपटातलं. म्हणजे ही कॅरेक्टर अशी आपण अनेक चित्रपटात पाहिलेली आहेत. रॉबिनहूड टाईप कॅरेक्टर असतात, गरिबांना मदत करणारी, स्वतःचं साम्राज्य उभारणारी, त्या माध्यमातून सरकारवर वचक ठेवणारी, पोलिसांना सुद्धा आपल्या टाचेखाली ठेवणारी, अशी कॅरेक्टर असतात. ती आपल्याला त्यावेळेला चित्रपटात आवडत असतात. प्रत्यक्षात तसं होत नाही. काही जण प्रयत्न करतात सुद्धा, पण तो कायमस्वरूपी प्रयत्न होऊ शकत नाही. एकदा सरकार बदललं, निर्णय घेणारा व्यक्ती आला तिथे, तर तो हे सगळं बदलू शकतो. तसंही बदलण्याचं काम सुरू झालं. आणि मी जहांगीर खान जे काही बोलत होता की तुम्ही सिंघम असाल तर मी पुष्पा आहे, त्या जहांगीर खानने या फाल्टामधल्या निवडणुकीतून माघार घेतली 19 तारखेला. म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवते त्याच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी या निवडणुकीत उभा राहणार नाही. म्हणजे पुष्पा जो आहे त्याने लोटांगण घातलं. त्या चित्रपटामधला डायलॉग आहे, पुष्पा झुकेगा नाही. पण हा झुकला, आणि झुकलाच नाही तर त्याने लोटांगण घातलं, लोळण घेतली जमिनीवर की मी निवडणुकात लढवणार नाही. याचं कारण मला फक्त इच्छा आहे ती फाल्टाचा विकास व्हावा, फाल्ट्यामध्ये बदल व्हावा, चांगलं व्हावं सगळं तिकडे, त्या दृष्टीने मी आता काम करणार आहे. किती बदल झाला पहा. सरकार बदललं आणि माणसाची प्रवृत्तीसुद्धा बदलली. गुंड प्रवृत्ती ती असेल सुद्धा मनामध्ये, पण आता करणार काय? चित्रपटासारखं तर करता येत नाही. तिकडे जशी ॲक्शन करता येते तशी इथे करता येत नाही प्रत्यक्षात जीवनामध्ये. त्यामुळे त्याने माघार घेतली आणि तो म्हणायला लागला की आता शुभेंदू अधिकारींचं सरकार फाल्ट्यासाठी वेगळं पॅकेज देणार आहे. म्हणजे बघा किती बदल झाला. अभिषेक बॅनर्जी सुद्धा तेव्हा म्हणत होते 4 मेला निकाल लागू दे, मग बघा कसं बघून घेतो मी सगळ्यांना. अमित शहांना त्याने आव्हान दिलं होतं. प्रत्यक्षात 4 मेला निकाल लागला आणि त्यानंतर अभिषेक बॅनर्जींचा पण निकाल लागला. ते कुठेच दिसले नाहीत. आता त्यांच्या घरावर नोटिसा लावल्या जाऊ लागलेल्या आहेत. आणि जहांगीर खानने तर माघारच घेतली. तिकडे संदेशखालीमध्ये सुद्धा त्या काळात माहिती असेल की महिलांवर अत्याचार झाले, हिंदू महिलांवर अत्याचार झाले मोठ्या प्रमाणावर. तो शहाजा शेख हा तृणमूलचाच गुंड, तो फरार झाला होता, अनेक दिवस सापडत नव्हता. आणि त्याचं कारण स्पष्ट होतं की सगळे पोलीस जे आहेत ममता बॅनर्जींच्या आदेशानुसार वागत होते, त्यामुळे तो सापडत नव्हता. अखेर तो सापडला. पण त्यावेळेला ईडीने जी काही तिथे कारवाई केली होती संदेशखालीमध्ये, त्यावेळेला ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला गेला होता. या शहाजहान शेखच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी. त्यातल्या 2 महिलांना आता पकडण्यात आलेलं आहे. त्यामुळे कारवाई हळूहळू सुरू झालेली आहे. हे सगळे जे कोणी पुष्पा होते ते वास्तविक जीवनामध्ये पुष्पा बनू शकले नाहीत. झुकेगा नाही असं म्हणत होते प्रचारादरम्यान, पण आता त्यांना शरण यावी लागलेली आहे. गुडघ्यावर यावं लागलंय, लोळण घेत आहेत, लोटांगण घालतायत, विकासाची स्वप्न बघू लागलेली आहेत की शुभेंदू अधिकारी सरकार आले ते आता विकास करेल. आणि स्वतः जेव्हा होते तेव्हा तिथे कोणताच विकास होत नव्हता. फाल्टा असा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी निवडणूक होती, म्हणजे जी निवडणूक झाली पश्चिम बंगालमध्ये त्यावेळेलाच तिथे निवडणूक होती, पण तिथे इतके गैरप्रकार झाले. EVM मशीनमधलं भाजपाचं जे चिन्ह आहे त्याच्यावर काळी पट्टी बसवण्यात आली, जेणेकरून लोक मतदान करायला आले की तिथे चिन्ह दिसणारच नाही आणि बाकीची उरलेल्या पक्षांची चिन्ह दिसतील, त्याच्यावर लोक आपोआप त्यांना जो काही कोणता पक्ष पाहिजे त्याच्यावर मतदान केलं जाईल या अपेक्षेने त्यावर काळी पट्टी लावण्यात आली. काही बटनांवर अत्तर लावण्यात आलं की जेणेकरून ती व्यक्ती ते बटन दाबलं की त्याच्या बोटाला तो अत्तराचा वास राहील आणि मग बाहेर आल्यावर तपासायचं की याने कुठे मतदान केलेलं आहे. जर तिथे वास आला नाही तर याचा अर्थ याने मतदान केलं नाही, मग त्याला काय जो काय प्रसाद द्यायचा आहे तो हे तृणमूलचे गुंड देत असावेत. काही ठिकाणी तर मतदार केंद्रामध्ये घुसून मतदान केलेलं सुद्धा आहे अनेक लोकांनी, जे प्रत्यक्षात मतदार नव्हते.
असे प्रकार घडल्यानंतर तिकडची निवडणूकच रद्द केली आणि ती आता 21 मे रोजी घेण्यात आली आहे. तेव्हा हा जो जहांगीर खान आहे त्याला कळलेला आहे की आता आपण काही निवडणुकीत जिंकणार नाही. जिथे भाजपाचे 200 पेक्षा अधिक आमदार निवडून आले तिथे आता आपलं काही जिंकणं शक्य नाहीये. तेव्हा कशाला उगाच निवडणुकीत उभे तरी राहा. आणि म्हणून तो स्तुती करायला सुरुवात केली त्याने की आता शुभेंदू अधिकारी सरकार जे आहे ते कुठेतरी आता पॅकेज देईल फालट्याला. किती बदल झालेला आहे पहा आता. मग या पद्धतीने सरकारने काम करणं आवश्यक असतं. केवळ सरकार आलं आता जे काही आम्ही आश्वासनं दिली ती सगळी विसरून जाऊया असं चालत नाही. याच पद्धतीने काम करावं लागतं तर लोकांचा विश्वास जो ज्या विश्वासाने लोकांनी निवडून दिलंय तो विश्वास सार्थ होऊ शकतो. त्यामुळे सगळे तिकडचे जे कोणी पुष्पा होते ते आता झुकेगा नाही म्हणत नाहीत, झुकेगा पण नाही लोळेगा, लोटांगण घालेगा अशा पद्धतीने त्यांची अवस्था झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.